औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळुंजमध्ये एका तहसीलदारांना शिव्यांची अक्षरशः लाखोली वाहिलेली आहे। एका सरकारी अधिकाऱ्याचा सर्वांसमक्ष अपमान केलेला आहे। वाळुंजमध्ये काही बेकायदा प्रार्थना स्थळांवर कारवाई सुरू होती। यावेळी गावकऱ्यांच्या मदतीला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे आले आणि त्यांनी या तहसीलदाराला शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली। पुन्हा एकदा व्हिडिओ बघूया आपण कशा प्रकारे चंद्रकांत खैरे दादागिरी करतात। काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय तुझं? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळुंजमध्ये आपल्यासोबत खुद्द चंद्रकांत खैरे आहेत। चंद्रकांतजी, तुम्ही आम्ही व्हिज्युअल मधून दाखवलं कशा प्रकारे तुम्ही ही जी शिवीगाळ केलीत। एक तहसीलदार एक सन्माननीय पद आहे। तहसीलदारला अक्कल नाही का? अक्कल नाही का? हिंदूंचे मंदिर पाडायला चालला तो। औरंगजेबाची औलाद आहे का तो? औरंगजेबाची औलाद आहे का तो? त्याला ज्यावेळेस आम्ही अतिक्रमण काढ म्हणून त्या ठिकाणी गायरान जमिनीवर अतिक्रमण त्यावेळेस पैसे काढले त्यांनी आणि त्यावेळेस इथे येऊन त्या ठिकाणी लपून बसला तो। मग मी बोलणार नाही तर काय? इथे पब्लिक काय, इथे हिंदूंचे मंदिर औरंगाबाद कोणाची हिंमत झाली नाही आणि इथे हे लोक त्या ठिकाणी करायला लागले। काय म्हणून करायला लागले ते? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? रस्त्यात मंदिर असेल तर ते बाजूला सरकवा किंवा ते तोडा। हे रस्त्यात मंदिर आहे का? खैरेजी, तुमच्या तोंडात शिव्या आहेत, पण एका लोकप्रतिनिधीला या शिव्या शोभतात का? मला शोभतात। मी शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी। अहो, तो तहसीलदार पण मराठीच होता ना? सोडून द्या तुम्ही। जय महाराष्ट्र म्हणा जरा, जय महाराष्ट्र म्हणा तुम्ही। सोडून का द्या? एक तहसीलदार तो त्या ठिकाणी मंदिरं पाडतो, महिला रडायला लागल्यात, माणसं रडायला लागले, हिंदू भावना म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला असं तुम्ही त्यांचा दाबतात का तुम्ही? ती क्रांती चौकातली मशीद आहे, ती क्रांती चौकातली मशीद जी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला ती तोडली का त्यांनी? का आतापर्यंत 15 वर्ष? पण खैरेजी, तुमच्या बोलण्यामुळे बाकीच्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, याची जाणीव आहे का? काही नाही, काही दुखवत नाही। हिंदूंचा आज हिंदू किती कोटी आहे माहिती आहे ना? हिंदूंचे मंदिर पाडायला तुम्ही त्या ठिकाणी निघाले, मग त्यावेळेस काय होणार आहे? आम्ही सहन नाही करणार, हे आम्ही सहन नाही करणार की आमचं या ठिकाणी राज्य असताना काँग्रेसच्या राज्यात झालं नाही कधी, पण हिंमत झाली नाही रजाकारांच्या हिंमत। आणि आता या ठिकाणी हे रजाकार चंद्रकांतजी, पण ज्या अधिकाऱ्याला तुम्ही शिव्या घातल्या तो पण मराठीच होता, मग याचं समर्थन तुम्ही कसं करता? तो मराठी नाहीये, तो औरंगजेबाची औलाद येतो। तो त्या ठिकाणी मंदिरं पाडतो। ज्यावेळेस गायरान जमीन त्या ठिकाणी गायरान जमिनीवर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला इथे अतिक्रमण होऊ देऊ नका, हे पाडा त्यावेळेस त्याला आम्ही सांगतो तरी तो पाडत नाहीये। स्मार्ट सिटी करताना त्या ठिकाणी आम्हाला ती अडचण येत होती, पण त्यांनी काही केलं नाही। किती वेळ 10 वेळेस त्याला सांगितलं, कलेक्टरला सांगितलं। खैरेजी, तुमच्या पक्ष प्रमुखांना हे जे तुमचं वर्तन होतं, शिव्यांची लाखोली तुम्ही घातली, ते मान्य होईल का? तुम्ही हिंदूंची बाजू घ्या। त्याची काय बाजू घेता? तो मूर्ख माणूस, पैसे खाणारा माणूस, त्याची बाजू घेता का? एक खैरेजी, आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही आहोत। तुम्ही बाजू घेता त्याची। तो तहसीलदार पैसे खातो, तो त्या ठिकाणी आमचे हिंदूंचे मंदिरं पाडतो, त्या ठिकाणी औरंगजेबाची औलाद त्या ठिकाणी आहे। खैरेजी, आम्ही कोणाची बाजू घेतलेली नाही। तुम्ही जे वक्तव्य केले, शिव्या घातलेल्या आहेत, आम्ही केवळ ते दाखवले आणि त्याचं आम्ही तुम्हाला समर्थनही तुमचं म्हणजे तुम्ही करताय का? तुमची बाजू मांडण्याचा आम्ही तुम्हाला पूर्णपणे संधी दिलेली आहे। नाही, पण संधी काय दिली तुम्ही? त्याला काय शिवीगाळ केली? त्याला काय केलं? काय त्याची पूजा करायची का? अहो, गनिमत त्या ठिकाणी मी होतो म्हणून वाचलं, तर लोकांनी त्याला ठार केलं असतं। मी होतो म्हणून त्या ठिकाणी कुठेही पोलिसांवर हल्ला झाला नाही, अधिकाऱ्यावर हल्ला झाला नाही, मी होतो म्हणून। खैरेजी, तुम्ही लोकप्रतिनिधी झालात, याचा अर्थ तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याचा अधिकार प्राप्त झाला। तुम्ही त्याची बाजू का घेता? तुम्ही हिंदूंच्या मंदिराची? खैरेजी, आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही आहोत, आम्ही तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे। तुम्ही हिंदू असाल तर तुमची बाजू घ्या मंदिराची। तुम्हाला काही वाटतं की नाही? भावना तुम्ही धार्मिक भावना दुखवता का तुम्ही? खैरेजी, आम्ही कोणत्याही धर्माची बाजू घेत नाही आहोत। तुमचं हिंदू मुस्लिम राजकारण तुमच्यापाशी ठेवा, आम्ही कुठलीही बाजू घेत नाही आहोत। दोन्ही बाजू आम्ही दाखवल्यात। अहो, तहसीलदारची बाजू घेऊ नका। अहो, त्या लोकांच्या भावना काय? इथे माझ्या समोर आता 1000 लोक उभे, त्यांची बाजू घेता का तुम्ही? तहसीलदारची बाजू घेता? तो लपून बसला होता तो। तुमच्या पक्ष प्रमुखांना हे वर्तन तुमचं मान्य होईल का? कारण सर्वसामान्यांनी कसं वागायचं या संबंधी ते एक वक्तव्य करतात आणि दुसरीकडे तुम्ही अशा प्रकारे शिव्यांची लाखोली वाहता। ऐकलं का? हॅलो, हां, तुमचं हे जे वर्तन आहे ते तुमच्या पक्षश्रेष्ठींना मान्य होईल का? ऐका जरा, ऐका आणि मग भावना बोला।
नाही, उद्धव ठाकरेंना हे वक्तव्य मान्य होईल का तुमचं? उद्धव ठाकरेंना तुमचं हे जी वर्तणूक आहे, जे वक्तव्य केलं, तुम्ही शिव्या घातल्यात, ते सगळं मान्य आहे का? तुम्ही त्यांना विचारा ना, मला काय विचार, त्यांना विचारा ना. तुम्ही जास्त तुम्ही मिरमिरची लावून त्या अधिकारी तुमचं नाही, आम्ही त्यांना विचारू, पण तुमचं वागणं ते आम्ही अवलाद येतो तो तुमचा नातेवाईक लागतो का? मग तुम्ही औरंगजेब शाही बांधता का इथे? हे संभाजीनगर आहे, समजलं ना? एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी, वाहिनीच्या प्रतिनिधीशी तरी हे तुमचं बोलणं तुम्हाला शोभतं का? कारण ही कारवाई जी होती ती बेकायदा बांधकामांवर होती. तुम्ही माझ्याशी असं बोलू नका. तुम्ही हिंदूंची बाजू घ्या. उद्या आज हे मंदिर नाही, तुम्ही सगळे मंदिर. खैरेजी, आम्ही योग्य तेच बोलतोय, अहोजावच करतोय, आणि जी काही बांधकामांवर कारवाई सुरू होती ती बेकायदा बांधकामं होती. तिथे हिंदू मुस्लिम प्रश्नच नव्हता. काय बोलू नका तुम्ही, काय बोलू नका. हिंदूंसाठी आम्ही रक्त सांडू, समजलं ना? हिंदूंच्या भूमिका आहे. खैरेजी, तुम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींवर दमदाटी करून उपयोग नाही. सगळ्या जनतेने बघितलेला आहे, व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे. खैरेजी, माध्यमांना तुम्ही दमदाटी करून काही फायदा होणार नाही. तुमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि आम्ही तुम्हालाही संधी दिलेली आहे तुमची बाजू मांडण्याची. तुम्ही ज्या पद्धतीने त्या तहसीलदारची बाजू घेता, करप्टेड तहसीलदार, अकार्यक्षम तहसीलदार. खैरेजी, आम्ही आमचं काम करतोय. प्रश्न विचारणं आमचं काम आहे. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही समर्थन करता का तुमच्या? मला सांगा, तुम्ही 5-10 मिनिटांनी फक्त त्या तहसीलदाराची भूमिका काय करता? तुम्ही या मंदिराचे लाखो महिला, हजारो महिला या ठिकाणी बसतात, त्यांची भूमिका मांडता का? आणि जय महाराष्ट्र म्हणता? खैरेजी, आमचं काम किमान तुमच्याकडनं शिकण्याची अजून आमच्यावर वेळ आलेली नाही. हे बांधकाम जे होतं ते बेकायदा होतं. समजलं ना? हे पहा काय म्हणलं कार्यकर्ते. खैरे साहेबांच्या आता ऐकलं का? शिवसेना खासदार खैरेंचं जे कार्यकर्त्यांच्या घोषणा चालू आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकू येत नाहीये. धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राशी बातचीत केल्याबद्दल. ही जी कारवाई होती ती बेकायदा बांधकामांवर सुरू होती. ही कारवाई या तहसीलदारांनी थांबवण्याचं काम केलं. शिवाय या तहसीलदारांनी ही कारवाई करू नये यासाठी चंद्रकांत खैरेंनी अडथळा निर्माण केला. शिवाय तहसीलदारांना शिवीगाळ केली, अरेतुरेची भाषा वापरली. पुन्हा एकदा आपण ऐकूयात हा व्हिडिओ. चंद्रकांत खैरेंची दादागिरी. काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला तोडायला सांगितलं ते साफ करायला केलं का? काय नाव तुझं रे? नाव काय तुझं? नाव काय? नाव काय? तुला
ते तोडायला सांगितलं, ते साफ करायला केलं का? हे पकडलं.